पुन्हा एकदा कारखाना आणि शेतकरी यांच्यामध्ये संघर्ष पेटलाय. पोलीस प्रशासनानं राजकीय दबावापोटी आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. सहकारी कारखाना जो आहे त्याची कॅपॅसिटी जास्त आहे, पण त्यांच्याकडे यंत्रणा नाहीये. सत्तेचं केंद्र बहुतांश कोणाचं असेल तर ते राजकारण्यांचं आहे. त्याच्यामध्ये अगदी खालच्या स्तरावरचं वर्तन जे आहे या कारखानदारांच्याकडून केलं जातं. म्हणजे कर्जबाजारी झाले असल्यामुळे किंवा भ्रष्टाचाराच्या गर्तेत असल्यामुळे हे जे सहकारी साखर कारखाने आहेत ते खाजगी नेत्यांनी स्वतःच्या मालकीचे करून घेतलेले आहेत. शेतकऱ्यांचे पैसे घेऊन जवळपास 15-20 हजार रुपयाचे शेत घेऊन सहकार तत्वावर हे कारखाने उघडले जातात. नंतर त्याच कारखान्यावर जवळपास 400-500-1000 कोटीचं कर्ज घेतले जाते. 1.5 महिन्याच्या आत ऊस तो तोडून कारखान्याला न्यावा लागतो, नाही तर त्याचं वजन घटतं. वजन घटलं की शेतकऱ्याचं नुकसान होतं. ज्या पद्धतीने यंत्रणा असायला पाहिजे ऊस वेळेवर नेण्याची, ती यंत्रणा एकतर या कारखान्याकडे उपलब्ध नाहीये. शेती करणं म्हणजे अक्षरशः आत्महत्याचा व्यवहार झालेला आहे. पुन्हा एकदा आपल्याला माहिती आहे की ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊस कारखानदारी जे आहेत यांच्यामध्ये पुन्हा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसापासून ऊस शेतकऱ्यांनी लावलेला आहे, मात्र तो वेळेवर कापणी होत नाही. यामुळे 17 ते 18 महिने होत आहे आणि कारखानदार जे आहेत शेतकरीचा ऊस हा कापणी होत नाहीये. याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये असंतोष जे आहेत कारखानदारीच्या विरोधात समोर आलेला आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये ऊस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले. अनेक ठिकाणी आंदोलन जे ते होताना दिसत आहेत. यामुळे अनेक समस्या शेतकऱ्यांच्या उभ्या आहेत, कारण अनेक शेतकरी जे आहेत त्यांनी आपली कारखाना ऊस लागवडीसाठी नोंदणी केली, मात्र त्यांचा ऊस जे आहेत ऊस कापणीला होत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. आता नुकतीच नांदेड मधील जे कारखाना जे भाऊराव चव्हाण जो कारखाना आहे, माजी मुख्यमंत्री अशोकराज चव्हाण यांचा कारखाना आहे, या कारखान्या संदर्भातल्या काही शेतकऱ्यांना गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांनी आपला हक्क मागण्यासाठी गेले, मात्र गुन्हा दाखल झाला. या संपूर्ण वातावरणामध्ये पुन्हा एकदा कारखाना आणि शेतकरी यांच्यामध्ये संघर्ष पेटलाय. माझ्यावर अनेक शेतकरी जे आहेत, शेतकरी संघटनेचे नेते आहेत, तसंच स्थानिक आमचे प्रतिनिधी आहेत, ते सुद्धा जॉईन झालेले आहेत. यामध्ये सगळ्यात महत्वाचं मनोज देवकर जे आहेत ते अभ्यासक जे आहेत, ऊस उत्पादक शेतकरी आहेत, स्वतः ऊस उत्पादक करतात. तसंच हनुमंत राजगोरे आहेत, शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे नेते आहेत. तसंच रवी किरण शिंदे आहेत, हे जे स्वतः शेतकरी आहेत, त्या कारखान्याचे ते भागधारक सुद्धा आहेत आणि ऊस उत्पादक शेतकरी आहेत. धनंजय सोळंके आहेत, आमचे प्रतिनिधी नांदेडहून इथं. तसंच मॅक्स महाराष्ट्र जे सांभाळतात आमचे सागर गोटपगार जे आहेत संपादकीय विभागामध्ये, ते सुद्धा जॉईन झालेले आहेत. आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत. नेमकं राज्यामध्ये साखर कारखाना आणि ऊस उत्पादक शेतकरी यांचा कसा संघर्ष पेटलाय आणि यामध्ये काय मूळ कारण काय? ऊस उत्पादक शेतकरी हा मेटाकुटीला आलाय आणि कारखानदार जे आहेत ते आडमुठे धोरण घेत आहेत आणि यामध्ये मार्ग कसा निघावा, आणि हा जर त्यांनी वर्षानुवर्ष आंदोलन चालू आलेलं आहे. स्वाभिमानी शेतकरी नेहमी या संदर्भातलं आंदोलन करत असतं, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने उभं असतं. या संदर्भात नांदेडमध्ये सुद्धा घटना घडल्या आहेत की शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत आणि शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, कारखानदारासंदर्भात उपोषण केलं होतं, तसं त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि पुन्हा एकदा पोलीस केस झालेले. मी अगोदर रवी किरण जे आहेत शिंदे, जे नांदेड येथील शेतकरी आहेत, शेतकरी उत्पादक आहेत, त्यांची काय मागणी आणि काय घटना घडली आणि काय सध्या परिस्थिती आहे, जे भाऊराव चव्हाण साखर कारखान्यामध्ये काय परिस्थिती आहे? रवी किरणजी नमस्कार सर. आपण ज्याप्रमाणे बोललात सर, कारखान्याचे आम्ही स्वतः शेअर सभासद आहोत आणि आमचा सप्टेंबर महिन्यातला ऊस कारखान्याने गाळपासाठी न्यावा यासाठी आम्ही कारखान्याच्या कार्यालयावर विनंती करण्यासाठी गेलो असता आम्हाला उडवाउडीची उत्तरं देण्यात आली आणि उलट पक्षी आमच्यावरच काल संध्याकाळी उशिरा, परवा संध्याकाळी उशिरा आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आणि शेतकऱ्यांचे म्हणजे आमचे सभासदांचे सुद्धा ऊस कारखाना सप्टेंबर महिन्यातले घेऊन न जाता कारखान्याच्या संचालकांचे मात्र पूर्व ऊस कारखाना घेऊन जात आहे. याबद्दल आम्ही आक्षेप सुद्धा नोंदवला होता, पण त्या सर्व घटनेची चौकशी न करता कारखान्याने आमच्यावरच गुन्हे दाखल केलेले आहेत. गुन्हे दाखल केलेले आहेत. मी आपले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आहेत इथे, त्यांच्याकडे जातो. नेमकं हे जे साखर कारखाने आणि शेतकरी उत्पादक यांच्यामध्ये काय नियम आहेत? असं साखर कारखान्यासाठी शेतकरी ऊस लावतात, नेमकं काय नियम आहे? किती काळामध्ये या संदर्भातलं ऊस तोडणी झाली पाहिजे? काय नियम आहेत नेमके? तुम्ही काय सांगाल?
आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये 5 प्रायव्हेट कारखाने आणि एक सहकारी कारखाना आहे. आणि नांदेड क्षेत्रामध्ये महाराष्ट्राप्रमाणे जर बघायला तेवढाही ऊस नाहीये. जशी पश्चिम महाराष्ट्रात परिस्थिती आहे तशी नांदेड जिल्ह्यात परिस्थिती आहे की तेवढाही ऊस नाहीये. पण सहकारी कारखाना जो आहे त्याची कॅपॅसिटी जास्त आहे, पण त्यांच्याकडे यंत्रणा नाहीये. त्या विषयावर आमची माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांच्यासोबत 2 विषयावर मीटिंग झाली. एक तर ऊस दर आणि दुसरं त्यांची यंत्रणा कमी असलेली यंत्रणा आणि वेळेवर ऊस तोडणी व्हावी. आपण जर बघितलं तर ऊस हे पीक जवळपास 12 ते जास्तीत जास्त 14 महिन्यामध्ये पूर्ण गाळपाला गेलं पाहिजे, तरच शेतकऱ्यांना त्याचे 4 पैसे उरतात आणि चांगलं वजन भरतं आणि कारखान्यांना पण चांगली रिकव्हरी येते. आज आपण जर पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रात जशी परिस्थिती दुष्काळी परिस्थिती तशी नांदेड जिल्ह्यात पण दुष्काळी परिस्थिती आहे. आणि आज शेतकऱ्यांना फेब्रुवारी पासून पुढे पाणी कसं द्यायचं हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे 2 गोष्टी शेतकऱ्यांना भेडसावत आहेत की एकतर दुष्काळाची परिस्थिती, त्यात पाणी कसं द्यायचं, आणि पाणी न दिल्यामुळं जे काही ऊसाचा उतारा येणार त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट होतोय आणि शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतंय. त्यामुळं ऊस तोडणीला जात नाहीये आणि बऱ्याच अंशी म्हणजे नाही म्हटलं तरी 10,000 हेक्टरवरला ऊस आज शिल्लक आहे. 10,000 हेक्टरवरला ऊस उत्पादक म्हणजे ऊस शिल्लक आहे. याच्यामध्ये नेमकं खरा मुद्दा हा आहे की शेतकरी ज्यावेळेस ऊस लागवड करतो त्यावेळेस त्याला काही टाइम बॉन्ड असतो. काही शेतकऱ्यांना कारखान्याने ह्या इतक्या वेळेस हा माल उचलला गेला पाहिजे होते. मात्र अनेकदा असं होतंय की राजकारणामुळे काही शेतकऱ्यांचा फक्त जवळच्या लोकांचा माल म्हणजे ऊस तोडली जाते आणि तो कारखान्यामध्ये पोहोचतो. जे सर्वसामान्य शेतकरी आहेत यांचा ऊस तोडला जात नाही. या संदर्भातलं काय म्हणाल, नेमकी काय नियम आहेत या संदर्भातला हनुमानजी? याच्यामध्ये एकच महत्वाचा पॉईंट आहे की याच्यामध्ये एक भाग आहे की शेतकरी कारखाना उभारणीमध्ये स्वतःचं योगदान देतो सभासद होऊन शेअर्सच्या स्वरूपामध्ये. आणि सहकारी कारखानदारीमध्ये एक नियम आहे की प्रत्येक सभासदाला समान अधिकार आहे. शेतकरी सभासद हा त्या कारखान्याचा मालक आहे. पण आपण बघितलं तर महाराष्ट्राची जी मोठी राजकारण कीड आहे त्याचा इथंही भाग लागलेला आहे. इथं मोठ्या प्रमाणात गटबाजी होते. जे सत्ताधारी लोक आहेत ते विरोधी पक्षाचा ऊस टाळतात, त्यांचं आर्थिक नुकसान करायचा प्रयत्न करतात. त्याचाच परिपाक म्हणून आज अर्धापूर किंवा नांदेड येथील घटना घडलेल्या आहेत. जाणून बुजून जे शेतकरी तिथल्या संचालकांच्या विरोधात असतात किंवा राजकीय वेगळी भूमिका घेतात त्यांचा ऊस नेण्याचं टाळलं जात आहे. पण कारखान्याचे जे काही कार्यकर्ते आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत किंवा संचालक मंडळाचे जे जवळची मंडळी आहेत त्यांचा खोडव्याचा ऊस सुद्धा नेला जातोय. आज जी लोक विरोधात भूमिका घेतात किंवा वेगळ्या पक्षात आहेत त्यांचा 18 महिना ऊस सुद्धा आज शिल्लक आहे. जे 18 महिने ऊस तोडला ते मी सागर घोटमाकर यांच्याकडे जातो, नंतर देवकर जे आहेत ऊस पदक अभ्यासक यांच्याकडे जातो. सागर, नेमकं असं आहे की जनरली आपण बघतो, आपण बातम्या कव्हर करत असताना नेमके याचे काहीतरी नियम आहेत, सरकारी नियम आहेत. सागर कारखान्याकडनं ऊस किती काळात तोडला गेला पाहिजे, अन्यथा ऊस हे नाशवंत पीक आहे. त्याचा जो आहे त्याचं वजन घटत जातं. तो किती काळामध्ये उचलला गेला पाहिजे, शासनाची नेमकी काय भूमिका असेल, तहसीलदारांची भूमिका काय असते, प्रांतांची काय भूमिका असेल, नेमकं काय याच्यामध्ये काय नियम आहेत सागर? पहिली गोष्ट कारखान्याचं जे संचालक मंडळ आहे आणि दुसरं म्हणजे सहकारी साखर कारखान्याचे जे सगळे सभासद आहेत, हे बहुतांश सभासद जे आहेत ते शेतकरी असतात आणि या शेतकऱ्यांच्या शेअर्स वरती हे सहकारी तत्वावरचे कारखाने उभं राहिलेले असतात. आणि ज्या सभासदांव्यतिरिक्त त्या कारखान्याच्या लाभ क्षेत्रामध्ये ऊस उत्पादक शेतकरी असतात. आता आपण जर बघितलं तर ऊस उत्पादक शेतकरी असेल किंवा कारखान्याचा सभासद असेल, या सभासदांचा किंवा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस जेवढा ऊस कारखान्याला नोंद झालेला आहे, कारखान्यामध्ये रितसर नोंद केलेली आहे, तो सगळा ऊस कारखान्याने नेणं बंधनकारक आहे. तो जर ऊस कारखाना नेत नसेल तर तिथलं जे जिल्ह्याचं प्रशासन आहे, तालुक्याचं प्रशासन आहे, त्याला मध्यस्थी करून त्या शेतकऱ्याला न्याय देणं महत्वाचं आहे. तालुक्याच्या प्रशासनाला देखील याच्यामध्ये मध्यस्थी करणं आवश्यक आहे. आपण जर बघितलं तर ऊसाचा जो कारखाना आहे त्या कारखान्यामधलं साखरेचे उत्पादन होतं. महाराष्ट्रामध्ये बहुतांश सहकारी तत्वावरचे शेतकऱ्यांचे साखर कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये साखरेचे उत्पादन होतच, परंतु या सहकारी साखर कारखान्यांवरती जे सत्तेचं केंद्र बहुतांश कोणाचं असेल तर ते राजकारण्यांचं आहे.
आणि बहुतांश कुठल्या पक्षांचं वर्चस्व या सहकारावरती आहे हे आपल्याला माहितच आहे. त्यामुळे हे साखर कारखान्यामधलं साखर तर उत्पादित होतेच, परंतु या साखर कारखान्याच्या बॉयलरमध्ये जळालेला जो ऊस आहे त्या ऊसापासून या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये मतांचं उत्पादन देखील घेतलं जातं. आणि हे साखर कारखाने म्हणजे एक गटा मतं मिळवण्याचं केंद्र देखील या राजकारण्यांनी बनवलेलं आहे. याच्यामध्ये अगदी खालच्या स्तरावरचं वर्तन जे आहे ते या कारखानदारांच्याकडून केलं जातं. म्हणजे जो गावातला जो ऊस उत्पादक शेतकरी आहे तो जर आपला विरोधक असेल, दुसऱ्या पक्षाचा असेल, तर त्याचा ऊस नेला जात नाही. इतकंच नाही, नोंद केल्यानंतर हा ऊस न्यावा लागेल म्हणून तिथं त्या ऊसाची नोंद देखील केली जात नाही. अशा प्रकारचे घृणास्पद प्रकार, मी याला घृणास्पदच म्हणेन, कारण राजकारणासाठी मतांसाठी शेतकऱ्याच्या या उत्पादनासोबत सुद्धा हे राजकारणी खेळ करत असतात. आणि दुसरं म्हणजे प्रशासनाकडे अनेकदा शेतकरी तक्रारी करत असतो, परंतु पत्रव्यवहार करण्याच्या पलीकडे प्रशासन फारसं याच्यामध्ये, आता इथं मनोज देवकर आहेत, ते सुद्धा पत्रकार देखील आहेत आणि ऊस उत्पादक शेतकरी आहेत आणि या क्षेत्रातले अभ्यासक पण आहेत. ते आपल्याला त्यांचा अधिक अनुभव सांगतीलच. परंतु म्हणजे मी ज्या साखरपट्ट्यामध्ये राहतो सांगली जिल्ह्यामध्ये जर परिस्थिती ही अतिशय गलिच्छ झालेली आहे. म्हणजे आता देखील ऊसाला तुरे फुटलेले आहेत. ग्रामीण भागामध्ये लोक म्हणतात की ऊसाला तुरे फुटले तरी ऊस नेला जात नाही. आणि याच्या मागे जो आहे, जो आपला आहे, जो आपल्या पार्टीचा आहे, जो आपल्याला मतं देतो त्याचेच ऊस नेले जातात. ही परिस्थिती आहे संतोष. निश्चित सागर, तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला. कारण आमचे जे गेस्ट जे आहेत शेतकरी संघटनेचे नेते असतील किंवा रवी किरण शिंदे असतील, मला हा सांगण्याचा विषय होता की नेमकी प्रशासनाची नेमकी भूमिका, प्रशासन आणि तिथे कारखानदारी जे राजकारणी लोकांचे आहेत आणि हे सगळे एकत्र झालेले आहेत. आणि जो पिसलेला शेतकरी आहे, जो खरा शेतकरी, जो बिचारा सर्वसामान्य 1 एकर 2 एकर 5 एकर वाला, त्यांना मात्र वेटिंग करावं लागतं. ही अशी गंभीर परिस्थिती आहे. आणि जे राजकारणाच्या ज्या एका आपल्या पक्षाच्या ज्या नेत्याच्या साखर कारखाना आहे त्या कारखानदाराचा, म्हणजे त्या कारखानदार जे आहेत त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस तोडला जातो आणि त्यांचा लवकर नंबर लागतो. मात्र जे शेतकरी जे आहेत खरे, त्यांना मात्र ऊस जो आहे तो तोडायला म्हणजे येत नसतात किंवा त्यांचा नंबर लवकर लागत नसतो. ही एक गंभीर परिस्थिती आहे. याच्यावर सुद्धा गंभीरतेने लक्ष दिलं पाहिजे. शेतकरी संघटना असेल, शेतकरी असेल, अनेकदा मागणी करून सुद्धा जो आहे तो ऊस तोडला जात नाही. याच्यामुळे नुकसान शेतकऱ्यांचं होतं, कारण तो वजनाचा जो फरक आहे, जे उत्पादन शेतकऱ्यांना जे वजन मिळालं पाहिजे ते वजन मिळत नाहीये. समजा 100 टनचा ऊस निघणार असेल तर मात्र जर वेळेवर अभावी जर ऊस तोडला गेला नाही तर त्याची कॉस्ट जी आहे ती प्रचंड कमी येते आणि त्याचं पुन्हा उत्पादन कमी येतं. ही अशी एक परिस्थिती आहे आणि याचं गंभीरतेने दखल घेतलं पाहिजे. आणि साखर कारखानदारी जर बघितलं तर ते आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना हे खरं मोठं पुरं नसतं आणि सर्वसामान्य शेतकरी ह्या बाजूला असतो. वेळेवर त्यांचा भुगतान जो असतो, समजा ऊस तोडला तरी त्यांना वेळेवर पैसे मिळत नाही, वर्ष जातात, 2-2 वर्ष ऊस मिळत नाही. खरं ऊस उत्पादक शेतकरी हा त्यांचा महत्वाचा कणा असतो. मात्र या कणालाच ते वेळोवेळी त्यांचा कणा मोडण्याचं काम करत असतात. ही एक गंभीर परिस्थिती. मी देवकर जे आहेत, जे ऊस उत्पादक अभ्यासक पण आहेत, पत्रकार पण आहेत, सांगलीमध्ये जर सांगली पट्टा जो पश्चिम महाराष्ट्र पट्टा जर बघितला तर हा ऊसचा पट्टा, ऊस बेल्ट म्हटला जातो. देवकरजी, काय तुमचा अनुभव आहे? नेमकं कशा प्रकारे सरकार, म्हणजे सरकार असेल किंवा सरकारमध्ये जे नेते जे असतात, कारखानदारी स्वरूपातले मोठे मोठे नेते आहेत, यांचं कसं साठलोट असतं आणि शेतकऱ्यांच्या कशा प्रकारे या संदर्भातली कशा प्रकारे त्यांची दयनीय अवस्था होत असते आणि कशा प्रकारे त्यांचं आडमुठे धोरण शेतकऱ्यांना भोगावं लागतं? काय म्हणाल तुम्ही या संदर्भात? तुमचा काय अनालिसिस आहे या संदर्भातला, देवकर? मुळात शेतकऱ्याला पूर्णपणे वाऱ्यावर सोडण्यात आलेलं आहे. म्हणजे मी लहान होतो त्यावेळी आमच्या भागातले जे सहकारी साखर कारखाने होते ते सहकारी होते, पण सर्वपक्षीय राजकारण्यांनी एक कायदेशीर म्हणा किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी हे सर्व सहकारी साखर कारखाने प्रायव्हेट लिमिटेड केलेले आहेत. त्यामुळे म्हणजे कर्जबाजारी झाले असल्यामुळे किंवा भ्रष्टाचाराच्या गर्तेत रुतल्यामुळे हे जे सहकारी साखर कारखाने आहेत ते खाजगी नेत्यांनी स्वतःच्या मालकीचे करून घेतलेले आहेत. आज ऊस उत्पादक शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्यात आलेला आहे आणि भ्रष्टाचाराची जी कीड आहे ती
कारखान्याचं जे प्रशासन आहे त्याच्यामध्येही भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणावर होतोय. म्हणजे क्रांती सारखा एक चांगला साखर कारखाना आमच्या कुंडल परिसरात आहे, तर त्या कारखाना चांगला चालतो, त्याच्याबद्दल माझं मत चांगलं आहे. ऊस जसा लावला लागण केली की त्याप्रमाणे त्या ऊसाची नोंद रेकॉर्ड केलं जातं आणि त्या रेकॉर्ड प्रमाणे शेतकऱ्यांना तोडी देण्याची पद्धत राजाराम बापू असेल किंवा क्रांती साखर कारखाना असेल या कारखान्यांमध्ये आहे. पण इतर जे खाजगी साखर कारखाने आहेत त्याच्यामध्ये स्लिप बॉय नावाचा एक प्रकार असतो, म्हणजे जो कोड काढल्यानंतर त्या सीट वरती शेतकऱ्याचा ऊस तोडला जातो. पण त्याच्यामध्ये इतका भ्रष्टाचार आहे की एखादा जो मोठा शेतकरी आहे त्याने जर त्या स्लिप बॉयला लाच दिली तर त्याचा नंबर नसताना सुद्धा त्याचा ऊस नेला जातो. आता माझ्या तालुक्यातली किंवा माझ्या परिसरातली स्थिती अशी आहे की मागच्या वर्षी ह्याच दरम्यान, ह्याच म्हणजे जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातले साखर कारखाने इथला जो भाग आहे त्या भागातले ऊस पळवापळवी होत होती, म्हणजे यंत्रणा सक्षम होती सगळ्या साखर कारखान्यांची आणि दुसऱ्या साखर कारखान्यांच्या भागातला ऊस 100 किलोमीटर वरून ऊस तोड यंत्रणा लावून घेऊन जाण्यात येत होता. पण यावेळी पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे ऊसाचं उत्पादन देखील घटलेलं आहे. तरी सुद्धा यंत्रणा नसल्याचं कारण असेल, कदाचित खरं कारण असेल, त्यामुळे शेतकऱ्याचा ऊस शेतामध्ये उभा आहे, त्याला तुरे आलेले आहेत. तुरे आल्यानंतर 1.5 महिन्याच्या आत ऊस तो तोडून कारखान्याला न्यावा लागतो, नाहीतर त्याचं वजन घटलं की शेतकऱ्याचं नुकसान होतं. आधीच खतांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. शेती करणं म्हणजे अक्षरशः आत्महत्याचा व्यवहार झालेला आहे. त्याच्यामध्ये म्हणजे शेतकऱ्याला कोण कोण लुटतं हे मी तुम्हाला सांगू इच्छितो की कारखान्याचं जे प्रशासन आहे ते सुद्धा पैसे काढायला बघतं, म्हणजे स्लिप बॉय असतील किंवा बाकीचे जे अधिकारी असतील, कृषी अधिकारी असतील. त्याचवेळी जे ऊसतोड कामगार आहेत ज्यांच्याकडे आपण सगळे सहानुभूतीनं बघतो ते ऊसतोड कामगारांचे जे मुकादम असतात आणि जे ड्रायव्हर असतात ते अक्षरशः आता आमच्या भागामध्ये एकरी 5,000 ते 6,000 रुपये त्या ऊसतोडी मजुरांना द्यावे लागतात. प्रति एकर त्या स्लिप बॉयला 1,000-1,500 रुपये चहा पाणी द्यावं लागतं. म्हणजे 1 एकर ऊसामधून जर त्या शेतकऱ्याला जर 1,00,000 रुपये मिळणार असतील त्यातले 20-30 हजार रुपये हे ऊसतोड कामगार आणि मुकादम आणि स्लिप बॉयज घेऊन जातात. दुसरीकडे ऊसाला ज्या प्रमाणामध्ये महागाई वाढलेली आहे, म्हणजे पोटॅशचं जे होतं 5 वर्षापूर्वी जे 700 रुपयाला येत होतं ते आज 2,000-2,500 रुपयाला येत आहे. जे शेतात काम करणारे कामगार 200-300 मध्ये दिवसभर कामाला यायचे, त्यांना आपण काही बोलू शकत नाही कारण महागाई वाढलेली आहे. ते दिवसाला 500 रुपये घ्यायला लागलेले आहेत. असं असताना ऊस लावणं हे सुद्धा एकदम म्हणजे फायदेशीर राहिलेलं नाही अलीकडच्या 2 वर्षामध्ये, कारण प्रचंड महागाई वाढलेली आहे. एकीकडे किसान सन्मानच्या नावाखाली सरकार शेतकऱ्यांना PM किसान मधून किती देतं तर वर्षाला 6,000 रुपये देतं. मी तुम्हाला सांगतो माझा अनुभव आहे स्वतःचा की ते 6,000 रुपये एक वेळ भांगलणी करायला सुद्धा 1 एकर क्षेत्र भांगलायला सुद्धा पुरत नाही. जर रासायनिक तणनाशक मारायची ठरवली तर 3,000 ते 4,000 रुपये एका एकराला एकदा औषध फवारणी करण्यासाठी लागतात. इतकी वाईट अवस्था ऊस उत्पादक शेतकऱ्यांची झालेली आहे. लोकांना काय वाटतं की ऊस हे आळशी शेतकऱ्याचं पीक आहे. ऊस हे आळशी शेतकऱ्याचं पीक राहिलेलं नाहीये. आज ठिबक सिंचन करायचं झालं तरी एकरी 60,000 ते 70,000 रुपये खर्च आहे. मग त्याला फिल्टर लावावा लागतो, लॅटरल लावावे लागतात. पाण्याचा अपव्यय होऊ नये म्हणून शेतकरी ठिबक करतो. पण त्या ठिबकची सबसिडी, माझं स्वतःच उदाहरण आहे की 1.5 वर्षापूर्वी जे ठिबक सिंचनचा सेट मी माझ्या शेतामध्ये लावला त्याची मंजुरी यायला, म्हणजे खरेदी करण्यासाठी मंजुरी यायला 6 महिने लागतात. त्याचा सर्वे जागेवर येऊन फोटो काढून अपलोड करायला ऊस गेल्यानंतर ते येतात. मग हे सबसिडी आम्हाला कधी देणार? म्हणजे एकीकडे नॉन RSI मार्कचं ठिबक घ्यायला गेलं तर ते कमी खर्चात होतं पण त्याला सबसिडी मिळत नाही. आणि ज्याला सबसिडीसाठी अप्लाय केलं तर त्याला 1.5 वर्ष सबसिडी मिळत नाही. म्हणजे शेतकऱ्यांच्या नावानं जे कोणी नेते राजकारण करत आहेत, खरं लाज वाटली पाहिजे की शेतकऱ्यांच्या बाजूनं विधानसभेमध्ये बच्चू कडू सोडले तर दुसरं कोणी फारसं बोलताना दिसत नाही.
शेतकऱ्याची पोरं आहोत असं म्हणणारे मंत्री शेतकऱ्यांना वर्ष सबसिडी मिळत नाही हा प्रश्न वेगळा. आणि एकीकडे आता ऊस घालवताना सुद्धा शेतकऱ्यांना जर संघर्ष करावा लागत असेल तर ही महाराष्ट्रासाठी म्हणजे सहकाराची पंढरी म्हणलं जाणाऱ्या महाराष्ट्रासाठी हे फार वाईट चित्र आहे. आणि याच्यावर बरं ऊस नाही करायचं तरी इतर कुठली पिकं करावी झाली तर तुम्ही अवस्था बघता म्हणजे लॉटरी सारखं झालेलं आहे. कधी टोमॅटोला चांगला भाव मिळतो तर कधी अक्षरशः लाल चिखल होतो, टोमॅटो फेकून द्यावी लागतात. म्हणजे कुठलंही एक सिस्टमॅटिक किंवा काही म्हणजे शेतकऱ्याचं जगणं हे अतिशय एक वेळ त्यामुळं शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न सुद्धा बिकट झालेला आहे. म्हणजे महाराष्ट्रातलं शेतकऱ्यांचं जे चित्र आहे एकीकडे सरकार म्हणतं आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार आहोत पण ग्रासरूट लेवलला तसं काहीही होताना दिसत नाही. आणि शेतकऱ्याला जो लुटेना तो आळशी असं चित्र सध्या तरी आहे महाराष्ट्रामध्ये. देवकरजी खूप महत्वाचे तुम्ही मुद्दे जे आहेत ते मांडलेले आहेत. जे साखर कारखानदारी असतील की इतर पिकांसंदर्भात सुद्धा महत्वाची तुम्ही मुद्दे मांडले. मला अजून एक ऍड करू इच्छितो सर. नाही सर अजून एक गोष्ट ऍड करू इच्छितो. हे साखर कारखानदार काय सांगतात की आम्हाला साखर कारखाने काढायला परवडत नाहीये. मग हे स्वतःचे नातेवाईक असतील किंवा इतर हितसंबंधी असतील दरवर्षी 2-2 नवीन साखर कारखाने खरेदी करण्यासाठी का अट्टहास करतात. जर साखर कारखाने परवडत नाहीये दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये साखरेचे भाव गगनाला भिडलेले असताना ऍक्च्युअल साखर ही मानवी शरीरासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट नाहीये. लोक शुगरचे पेशंट होत आहेत. म्हणजे मानवी शरीराला जी आवश्यक शुगर आहे ती आपण जी फळं पालेभाज्या खातो भाकरी खातो त्यातून मिळत असते. मग साखर ही तसं म्हणलं तर जीवनावश्यक वस्तू नाही मग ती एक्सपोर्ट करायला काय हरकत आहे. जर साखरेच्या निर्यातीवरली सगळी जर बंधनं हटवली तर ऊस उत्पादक शेतकऱ्याला गुजरातमध्ये सुद्धा दर वेगळा आहे. म्हणजे ऊसाच्या खरेदीचा महाराष्ट्रात वेगळा आहे. म्हणजे महाराष्ट्रात ऊसाला शेतकऱ्याला हातामध्ये 3,000 रुपये प्रतिटन मिळत असताना गुजरातमध्ये मात्र 5,000-6,000 तिथल्या कारखानदारांना दर द्यायला परवडतोय पण महाराष्ट्रातल्या परवडेना. म्हणजे हे काय गोड बंगाल आहे हे म्हणजे काय म्हणजे सांगण्यापलीकडचं आहे. आणि सरकार कशासाठी बंधनं घालताय हे हाही एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे शहरी मतदारांना खुश ठेवण्यासाठी तुम्ही जर जो सर्व शेतमाल आहे तो स्वस्त जीवनावश्यक वस्तू अधिनियमाच्या नावाखाली तुम्ही त्यात सगळ्या जीवनावश्यक वस्तू म्हणजे शेतमालच असतो त्यातला बहुतांश त्याच्या किमती कमी ठेवता. आणि दुसरीकडे इकडं म्हणजे लाईटचे विजेचे दर विजेचा प्रश्न गंभीर आहे. तुम्ही पाणीपट्टी आता आमच्या भागामध्ये टेंबू टाकसाडी सारख्या सिंचन योजना आहेत. अक्षरशः हेक्टरी 20,000 रुपये पाणीपट्टी भरून ऊस लावायचा म्हणजे 4 आण्याची कोंबडी 8 आण्याचा मसाला असा प्रकार झालेला आहे. अक्षरशः शेतकऱ्यांना कुठलीही सवलत कोंबडी आणि 8 आण्याचा मसाला. देवकरजी तुम्ही मुद्देवर मांडतायत. आपण बाकी काही जे आहेत आपले गेस्ट आहेत इतर गेस्ट आहेत रवी शिंदे आहेत तसंच धनंजय सोळंके आहेत तसंच आणि आपले शेतकरी संघटनेचे नेते आहेत त्यांच्याकडे परत येणारच आहोत. मी तुमच्या देवकरजी परत तुमच्याकडे येणारच आहे. मी जे नांदेडची जी घटना घडली आहे की ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले तिथला ऊस जो आहे पडू नये जो माजी मुख्यमंत्री चव्हाण जे आहेत अशोक चव्हाण यांच्या कारखान्यात संदर्भातला हा विषय आहे. मी धनंजय यांच्याकडे जातो. मी बाकी गेस्टकडे पुन्हा येणारच आहेत. धनंजय नेमकं ही जी घटना जी आहे नेमकी काय या संदर्भातलं संपूर्ण घटनाक्रम झाला होता एक थोडक्यात सांगा आणि काय सध्या परिस्थिती आहे आणि तिथलं राजकारण कसं आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भातलं कसं ते कारखाने आडमुठीचं धोरण घेतलंय ते थोडक्यात तुम्ही सांगा. प्रामुख्यानं जर पाहिलं तर हे एक त्या नांदेड जिल्ह्याचं चित्र नाही. मराठवाड्यातील जे औद्योगिक क्षेत्र आहे ते औद्योगिक क्षेत्रामधल्या सगळ्याच कारखान्यांचं म्हणजे जे ऊस कारखाने आहेत त्यांची हीच अवस्था आहे. प्रामुख्यानं म्हणजे गोदापट्ट्यातील ही जी काही कारखाने आहेत ती गोदावरीच्या खोऱ्यामधले जे काही कारखाने आहेत हे या कारखान्यांचं राजकारण अक्षरशः केलं जातंय. त्यामध्ये प्रामुख्यानं जर पाहिलं तर ही ऊस कारखाने ही अवसानात काढून नंतर त्यांची खरेदी करण्याचा हा डाव आहे आणि हा डाव अनेकांनी साधलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये जवळपास 20 वर्षाचा कालावधी आणि सहकार मंत्री हे एकच्या मराठवाड्याला लाभलेले आहे. मात्र सहकार क्षेत्राची जी वाईट अवस्था आहे ती सुद्धा मराठवाड्यातच पाहायला येते.
ज्या विभागाला जवळपास 20 ते 25 वर्षाच्या कालावधीसाठी सहकार मंत्री लाभले, त्याच मराठवाड्यामध्ये सहकार क्षेत्राची वाईट अवस्था झालेली आहे. आणि ती वाईट अवस्था या ठिकाणची जी काही स्थानिक राजकारणी आहेत त्या स्थानिक राजकारण्यामुळे झालेली. प्रामुख्यानं जर एक दोन आपण कारखान्यांचा जर विषय घेतला तर आपण प्रामुख्यानं पाहू, पूर्णा सहकारी कारखाना असेल, हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा सहकारी कारखाना, धाराशिव कारखाना, टोकाई कारखाना, त्यानंतर भाऊराव चव्हाण युनिट 1, भाऊराव चव्हाण युनिट नंबर 2, जयवंतराव पाटील सहकारी साखर कारखाना, त्यानंतर कवळे गुरुजींचा जो काही कारखाना आहे जो की अगोदर भाऊराव कारखान्याचंच एक युनिट होतं आणि नंतर त्यांना या कारखान्याला सहकार क्षेत्रावर म्हणजे शेतकऱ्यांचे पैसे घेऊन जवळपास 15-20 हजार रुपयांचे शेअर घेऊन सहकार तत्वावर ही कारखाने उघडले जातात. ती कारखाने सुरू केले जातात. नंतर त्याच कारखान्यावर जवळपास 400-500 हजार कोटीचं कर्ज घेतले जाते. आज भाऊराव कारखान्याची अवस्था जर पाहिली तर जवळपास 450 ते 450 कोटी रुपयाचं कर्ज या कारखान्यावर केलेलं आहे. जो कारखाना नफ्यात होता तो कारखाना आज कर्ज करून त्याला तोटा दाखवण्याचा प्रकार आहे. त्या धर्तीवर आपण जर पाहिलं तर दुसरीकडे आपण पूर्णा सहकारी कारखान्याकडे जाऊ. तो सुद्धा शेतकऱ्यांनी सहकार तत्वावर तयार केला कारखाना, ज्या कारखान्यावर 600-650 कोटी रुपयाचं कर्ज आहे. पूर्णा कारखान्याचं दुसरं युनिट असणारा जो काही धाराशिव कारखाना होता तो कारखाना असाच तोट्यात दाखवून त्याची विक्री झाली आणि तो कारखाना माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी तो खरेदी केला. म्हणजे हे कारखाने अवसानात काढून नंतर तेच राजकारण्यांनी स्वतः खरेदी करायचं, त्या कारखान्यासाठी राजकारण करायचं, शेतकऱ्यांचा पैसा लावायचा. रत्नाकर गुट्ट्यांचा कारखाना आहे, रत्नाकर गुट्ट्यांच्या कारखान्याचा बळीराजा कारखाना पूर्णा तालुक्यामध्ये, त्या कारखान्याची सुद्धा तीच अवस्था होती. त्यांनी तर याच्यापेक्षाही उच्चार केला की शेतकऱ्यांच्या कारखान्याला दिलेला जे काही सातबारा आहे त्या सातबारावर त्यांनी कर्ज काढलं आणि त्याच्यावर नंतर पुढे निवडणुका लढल्या, त्यांना जेलमध्येही जावं लागलं. हे त्याचे उदाहरण आहेत. तर असाच प्रकार भाऊराव चव्हाण कारखान्यामध्ये सुद्धा घडत आहे. प्रामुख्याने जर पाहिलं तर भाऊराव चव्हाण सहकार कारखाना जो आहे त्या भाऊराव चव्हाण जो परिसर आहे त्यामध्ये जवळपास 6,500 हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड केल्या जाते. जी लागवड जवळपास 9व्या महिन्यामध्ये जी लागवड आहे त्याच्यामध्ये 3 ते 4 हजार क्षेत्रावर ती लागवड केलेली असते. 3 ते 4 हजार क्षेत्रावर 9व्या महिन्यातली लागवड झालेली आहे, जी की आता जवळपास त्या शेतकऱ्यांना त्याची नोंद केल्यानंतर 11 महिन्याच्या आतमध्ये त्यांचा ऊस कारखान्यानं नेणं हे बंधनकारक आहे. त्या ऊसाला आज जवळपास 17 महिने उलटले तरी तो ऊस घेऊन गेला जात नाहीये. कारण जर तो वेळेवर ऊस नाही गेला, एकेकीच्या शेतकऱ्यांना 60 ते 65 टनाचं जे उत्पादन होतंय, जर तो वेळेवर नाही गेला तर ते उत्पादन घटून 30 ते 35 टनावर येणार. म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं उत्पादन जे आहे ते उत्पादन घटणार आहे. या सगळा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. प्रामुख्याने जर पाहिलं तर मी म्हणतो की भाऊराव चव्हाण कारखान्याची जी काही आडमुठा धोरण आहे त्या आडमुठ्या धोरणामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची प्रामुख्यानं माती होते. कारण रात्रंदिवस जागायचं, एक तर रात्रीच्या लाईट आहे, रात्रीच्याला लाईट द्यायची, त्यानंतर जे काही वन्य प्राण्यांचा त्रास आहे, डुकरांचा त्रास असेल, कोल्ह्यांचा त्रास आहे, त्यानंतर उंदरांचा त्रास आहे, त्याच्यामुळे उत्पादन वेगळं घटतंय. आणि दुसरी गोष्ट कारखान्याची जी उदासीनता आहे, प्रामुख्याने जर पाहिलं तर कारखान्याकडे ज्या पद्धतीने यंत्रणा असायला पाहिजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस वेळेवर नेण्याची, ती यंत्रणा एकतर या कारखान्याकडे उपलब्ध नाहीये. त्या संदर्भात कारखान्याची जी मंडळ आहे अथवा जी कमिटी आहे त्या संदर्भात काही ठोस भूमिका घेत नाहीये. आपल्या निकटवर्ती पक्षातील लोक असतील किंवा संचालक मंडळातील लोक असतील, त्यांचा खोडवा असणारी पहिला खोडवा असणारी जो ऊस आहे तो अगोदर घेऊन झाला तो, ज्या ऊसाला केवळ 10-11 महिने झाले असतील. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या ऊसाला 17 ते 18 महिने होऊन कालावधी लोटलेला आहे, ज्यांना ज्या पद्धतीनं सागर सर म्हणले की ज्यांना तुरा फुटलेला आहे, त्या तुरा फुटलेला ऊस सुद्धा हे लोक घेऊन जाण्यासाठी तयार नाहीत. त्यामुळं शेतकऱ्याची दोन्हीकडून पिळवणूक होते. एक तर साखर कारखाना प्रशासन, दुसरीकडे त्या ठिकाणी शेतकरी अधिकारी असेल, स्लिपमॅन असेल, त्या ठिकाणचा जो मुकदमा असेल, टोळीचा मुकदमा आहे, या सगळ्यांकडून शेतकऱ्याची आर्थिक जी काही लुबाडणूक आहे ती मोठ्या प्रमाणात केली जाते. आणि याला सर्वस्वी जबाबदार जर कोणी असेल तर तो म्हणजे कारखाना प्रशासन आहे. तर कारखाना प्रशासनानं या गोष्टीला जर गांभीर्याने घेतला असतं तर हा घडलेला प्रकार घडला नसता. प्रामुख्याने माझं बोलणं पूर्ण होत आहे सर.
कारण आज काही दिवसापासून या क्षेत्रातील जे शेतकरी आहेत, या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी साखर आयुक्त असेल, तहसीलदार, जिल्हाधिकारी नांदेड यांना वारंवार पत्र व्यवहार केला. वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा कारखान्याकडून आज नेऊ उद्या नेऊची भूमिका करण्यात आली. एवढंच नाही तर ज्या वेळेस कारखान्याचे जे अध्यक्ष आहेत गोविंदराव तिडके यांच्याकडे हे शेतकरी गेले त्यावेळेस सांगितलं की बाबा तुमचा फुटवा असलेला ऊस होता तो तुम्ही घेऊन गेले, मात्र आमचा 17 महिन्याचा जो ऊस झालेला आहे तो ऊस तुम्ही घेऊन गेले नाहीत. त्या पद्धतीचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय. त्यांनी सांगितलं काय करता, आम्ही घेऊन गेलो बाबा, आता तुमचा देण्यासाठी उशीर झाला असं स्वतः अध्यक्ष म्हणत आहेत. आणि ते सगळं झाल्यानंतर वारंवार तक्रारी केल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांचा संताप अनावर होणं ही काही मोठी गोष्ट नाहीये. कारण अहोरात्र जागून ज्या ऊसाला ज्या पिकाला लहानाचं मोठं केलं त्याचं नुकसान होतंय. कर्जबाजारी झालेला शेतकरी आहे. शेवटी त्या शेतकऱ्यांनी कारखान्याच्या कार्यालयाला कुलूप टाकलं आणि नंतर हा सगळा प्रकार झाला की जो कारखाना शेतकऱ्याच्या पैशावर उभा राहिलेला आहे, म्हणजे जो शेतकरीच त्या कारखान्याचा मालक आहे, त्या मालकावरच गुन्हा दाखल करण्याचा प्रकार या प्रशासनाने केलेला आहे. आणि याचा निषेध करत आज या ठिकाणी जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी हातात ऊस घेऊन थेट पोलीस स्थानकावरच आंदोलन केलेलं आहे. आणि एकूणच जर ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता मला तरी वाटतंय की प्रशासनामध्ये आणि राजकारणामध्ये ऊसाचा फक्त राजकारण केलं जाते. ऊस उत्पादक शेतकऱ्यापर्यंत आणि त्यांची अडचणी सोडवण्यासाठी कोणीतरी शिल्लक राहिले का हा मोठा सवाल आहे. नाही, ऊस कारखानदार राजकारण करत आहे हे तर आपल्याला अगोदरपासून माहिती आहे की आपल्यावर काही गेस्ट पण आहेत, त्यांना सुद्धा संधी दिली पाहिजे. ऊस उत्पादक जे आहे शेतकरी हा पिसला जातो आणि त्याच्यावरच खरं तो मूळ कणा आहे. मी हनुमंत राजळकरांकडे जातो कारण ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आहेत आणि नंतर रवी शिंदे जे आहेत, रवी किरण शिंदे यांच्याकडे सुद्धा जातो आणि देवकर यांच्याकडे पण जातो. हनुमंतजी, नेमकं आता धनंजयने जे सांगितलं की नेमकं कशा प्रकारे जे नांदेड असेल किंवा महाराष्ट्रामध्ये कारखानदारी ह्या संदर्भातलं कशा प्रकारे आडमुठे धोरण धरतं. नेमकं शेतकरी संघटना जे स्वाभिमानी शेतकरी संघटना अनेक वर्षापासून आंदोलन करते तरी सुद्धा ह्या पुन्हा ह्या गोष्टी होतात. नेमकं याचं काय कारण, म्हणजे संघटनेचा पण धाक या कारखानदारांवर राहिला नाही का, असा सुद्धा एक प्रश्न उठतो. कारण ऊस उत्पादक लावतात, नंतर पुन्हा एकदा आंदोलन होतं. राजू शेट्टींचं सुद्धा अनेकदा आंदोलन होतं, मात्र हे कारखानदार जे आहेत काही वठणीवर येत नाहीये. ऊस उत्पादक शेतकरी जे आहेत यांना कोणी वाली नाही का, शेतकरी संघटना वेळोवेळी आंदोलन उपसतात, काही पदरात पाडून घेतात, मात्र कायम स्वरूपाचे तोडगा का निघत नाही, काय याचं मुख्य कारण आहे हनुमानजी? आपण जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये मला म्हणजे खेदाने नमूद करावं लागतं की शेतकरी हा शेतकरी म्हणून वागत नाही. शेतकरी हा पक्षीय भेदाभेदामध्ये अडकलेला प्राणी आहे आणि शेतकरी पक्षीय भेदाभेदामध्ये अडकल्यामुळं आज जर आपण बघितलं तर कारखान्याचं इलेक्शन आलं किंवा विधानसभा आली किंवा लोकसभा आली की ते नेत्यांच्या मागे पळतात, पण तो शेतकरी म्हणून वावरत नाही. आज आम्ही शेतकऱ्यांना नेहमी विनंती करतो की बाबांनी तुम्ही ज्यावेळेस शेतकऱ्याचा प्रश्न असेल त्यावेळेस तुम्ही एकत्र या. तुम्हाला मतदान कुणाला करायचं करा, हा आमचा प्रश्न नाहीये, मतदानासाठी तुम्ही मोकळे आहात, पण शेतकरी म्हणून सुद्धा एकत्र यायला तयार नाहीयेत. आज जर आपण बघितलं धनंजय सावंकेंनी जी परिस्थिती सांगितली ती अगदी 100% खरी आहे. आम्ही वारंवार आंदोलन करतो आणि एवढा धाक असताना इथपर्यंत परिस्थिती, तुम्ही विचार करा की हा जर धाक नसता तर यांनी काय केलं असतं. आज शेतकरी स्वतः मालक असताना मालकावर गुन्हे दाखल करायची तिथल्या चाकरांची हिंमत झाली. ही हिंमत काही चाकरांची नाहीये, त्यांच्या मागे कोणीतरी आहे. याच्या मागे जर बघायला गेलं तर सगळ्यात महत्वाचं राजकीय पाठबळ हा सगळ्यात महत्वाचा विषय असतो आणि राजकीय दबाव हा महत्वाचा विषय असतो. राजकीय पाठबळामुळे कारखान्यातले कर्मचारी वर्ग जो आहे तो मुजोर बनतो, त्यात त्यांचं संचालक मंडळ सुद्धा मुजोर बनतं. कारखान्याचे जे काही त्या संचालकांचे किंवा चेअरमनचे जे काही लागेबंदेवाले जे काही मित्रमंडळ असतात किंवा कार्यकर्ते असतात त्यांना शेतकऱ्यांनी कुठला काही आरोप केला, काय केला की त्यांच्या पोटात दुखायला लागतं, ते भलेही ते शेतकरी जरी असले तरी. आणि दुसरा प्रकार येतो शेतकऱ्यांचा म्हणजे जे काही प्रशासकीय दबावाचा. या प्रशासकीय दबावामुळे शेतकऱ्यांनी कितीही तक्रारी केल्या, कुणापर्यंतही गेले तरी प्रश्न सुटत नाहीत. हे दोन मुख्य भाग आहेत. त्यामुळे याच्यामध्ये जे काही सत्ताधारी लोक आहेत, जे आमदार आहेत, खासदार आहेत किंवा जे काही लोकप्रतिनिधी आहेत यांची भूमिका महत्वाची ठरते. त्याचसोबतच शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची ठरते की कोणत्या वेळेला कोणाशी साथ द्यायचा. राजकारणी लोकांचा धंदा राजकारण आहे, पण शेतकऱ्यांचा धंदा शेतकरी आहे हे जोपर्यंत शेतकरी समजून घेणार नाही तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाहीत, हे आपल्याला मान्यच करावं लागेल. अजून एक महत्वाचा प्रश्न येतो की मगाशी मी नेहमी उल्लेख करत होतो की ऊस जो आहे, ऊस हा 11 महिने किंवा 12 महिन्याच्या आत उचलला गेला पाहिजे, कारण तरच तो शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतो, कारण त्याचं वजन सुद्धा बऱ्यापैकी येतं, त्याचं उत्पादन पण येतं.
पण यामध्ये प्रशासनाने दखल घेणं गरजेचं असतं. त्यावेळेस तहसीलदार असेल, प्रांत असेल, ही जी प्रशासनाची जे सरकारचे नियम जे आहेत, हे दखल का घेत नाही? कारण बऱ्याचदा तक्रारी करतात शेतकरी की बाबा आमचं या वेळेस म्हणजे ऊस तोडला गेला पाहिजे आणि तो कारखान्यापर्यंत पोहोचला गेला पाहिजे. पण मात्र फक्त जे लागेबांधे जे जसं राजकारणाशी ज्या आपल्या जवळचे लोक जे आहेत कारखानदारासंदर्भातल्या नेत्यांचे असतील, कारखानदारांचे सगळे सोयरे असतील किंवा आपले कार्यकर्ते असतील, त्या शेतकरी यांचा ऊस घेतला जातो, मात्र जो बिचारा शेतकरी यांचा ऊस तोडला जात नाहीये. यावेळेस प्रशासन, तहसीलदार असेल किंवा प्रांत हा स्थानिक हे का दखल घेत नाही? याचं मागचं कारण काय हनुमानजी? मी तुम्हाला आताच बोललो की याच्यामध्ये दोन प्रकारचे प्रकार आहेत. एक तर प्रशासकीय पाठबळ नको त्या गोष्टीसाठी असणं आणि प्रशासनाचा दबाव असतो राजकारण्यांचा, तो चुकीच्या कामासाठी असणं. आज आपण बघायला गेलं तर नांदेडचे जे काही जिल्हाधिकारी आहेत त्यांनी आमची बाजू ऐकली, पॉझिटिव्हली घेतली. त्यांनी यासाठी 3 मीटिंग घेतल्या. आमचे महत्वाच्या जर सांगायला गेलं तर 2 गोष्टी करता आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे होतो. एक तर ऊसाचा दर, आज संपूर्ण महाराष्ट्रात ऊसाचा दर आहे. आपण जर बघायला गेलं तर नांदेड जिल्ह्याच्या सगळे कारखाने 27 रुपये दर देतात आणि नांदेड जिल्ह्यामध्ये 5 प्रायव्हेट कारखाने सहकारी हे फक्त 25 रुपये देतात. उघडपणे सांगतायत की अशोक पुढे आम्हाला जाता येत नाही, त्याच्या पुढे आम्हाला जाता येत नाही. म्हणजे हा एक प्रकारचा राजकीय दबाव झाला बाकीच्या कारखान्यांवर आणि त्याचा आडोसा घेऊन ते कारखानदार त्यांचं हित साधून घेत आहेत आणि शेतकऱ्यांना लोबाडतायत आर्थिकदृष्ट्या. आणि दुसरं बघायला गेलं तर भलेही जे काही प्रशासकीय यंत्रणा, कलेक्टर असेल, तहसीलदार असेल, यांची भलेही किती मानसिकता असेल करायची, पण राजकीय दबावापुढे त्यांनाही कुठेतरी हात टेकावे लागतात, हे आपल्याला मान्य करावं लागेल. मी हे पूर्वीच बोललेलो आहे. आणि सगळ्यात सांगायचा महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी एकत्र येत नाही. शेतकरी, मी तुम्हाला बोललो की जे काही हा दबाव काय फार मोठा नाहीये. पश्चिम महाराष्ट्रात आपण बघितलं असेल की मोठमोठी आंदोलनं होतात, सरकार झुकतं, कारण तिथे शेतकरी रस्त्यावर येतो. त्या उलट पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये मराठवाड्यामध्ये हा शेतकरी रस्त्यावर उतरत नाही. त्यामुळे आज ही जी काही आर्थिकदृष्ट्या त्यांना लुबाडलं जातं, हे सगळ्यात महत्वाचं कारण त्याच्यामध्ये. खूप महत्वाचं कारण सांगितलं. माझ्यावर शेतकरी रविकिरण शिंदे सुद्धा आहेत, शेतकरी आहेत. आता मला माहित नाही ते कुठल्या राजकीय पक्ष संदर्भात आहे. खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण शेतकरी ज्यावेळेस आंदोलन करतात त्यावेळेस तो एका पक्षाचा होऊन जातो, कारखानदाराचा होतो. शेतकरी म्हणून ज्यावेळेस खऱ्या अर्थाने तो आंदोलन करेल किंवा या राजकारणी कारखानदारांना जाब विचारेल, त्यावेळेसच यांच्यावर दबाव राहील. रवी किरण शिंदे, नेमकं तुम्ही काय म्हणाल या संदर्भातलं, की शेतकरी खरंच विविध पक्षांचा तो सुद्धा वाटलेला गेलाय का, की ह्या पक्षाचा मी आहे तर पक्षाचा आहे असं म्हणून करायचे तो विखुरला शेतकरी आहे का शिंदे? सर नक्कीच हा जो विषय आहे, नक्कीच शेतकरी कुठंतरी या राजकीय पक्षांचा मानसिक गुलाम झालेला आपल्याला आज पाहायला मिळत आहे. सोळंके सरांनी जो विषय सांगितला तो अत्यंत महत्वपूर्ण होता, की आज जो आमचा ऊस आहे, सर ऊसासंदर्भात एक अगदी 2 मिनिटं सांगतो. आज जो आमचा ऊस आहे त्याला तुरा फुटलेला आहे, म्हणजे तो 17-18 महिन्याचा ऊस झालेला आहे, त्याला तुरा फुटलेला आहे. म्हणजे आमचं एकरी जे उत्पन्न 50 टन आपण अवरेज पकडू, 50 टन येणारं उत्पन्न, त्याला आपण 25चा जरी भाव पकडला तर 1,25,000 रुपये एकरी होणारं उत्पन्न आज यांनी कारखान्यांनी ऊस वेळेत न नेल्यामुळे, आता त्याला फार फार तर 25 ते 30 टन, आपण 30 टन जरी पकडलं तर त्या 30 टनाचे पैसे 2500 रुपये भावाने जरी पकडलं तर अगदी 75,000 रुपये फक्त शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे. जवळपास शेतकऱ्याचा एक 50,000 रुपये नुकसान आज घडीला या कारखान्याच्या गलथान कारभारामुळे होणार आहे. आणि हीच भूमिका घेऊन आम्ही कारखान्यावर रीतसर निवेदन सुद्धा दिलं होतं की तुम्ही संचालक मंडळांचा खोडवा ऊस तुम्ही कारखान्याला आलेला आहे त्या संबंधीचे आम्ही पुरावे आणि व्हिडिओ सुद्धा कारखान्याला दिले की तुम्ही याच्यावर काहीतरी कारवाई करायला पाहिजे, कारखान्याची यंत्रणा वाढवायला पाहिजे, जेणेकरून राहिलेल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा ऊस हा आपल्या कारखान्यामध्ये वेळेवर गेला पाहिजे आणि त्या शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी पडलं पाहिजे. कारण शेतकरी सर आम्ही दिवस रात्र मेहनत करून रात्रीचं पाणी देऊन दिवस रात्र एक करून आम्ही ऊस पिकवतो, पण ऊस पिकलेला असताना ज्यावेळेस आम्हाला त्याचे 4 पैसे आमच्या पदरामध्ये पडणार असतात त्यावेळेस मात्र आम्हाला ह्या प्रकारच्या सर्व संकटांना तोंड द्यावं लागतं. आणि कारखान्यानं जी भूमिका घ्यायला पाहिजे होती की आम्ही शेअर सभासद आहोत, कारखान्याचा आमचा हक्क येतो, कारखाना आम्ही उभा केलेला आहे, आम्ही कारखान्याचे मालक आहोत. मग असं असताना तुम्ही आमच्या भावना समजून घेऊन यावर काहीतरी तोडगा काढायला पाहिजे होता. पण कारखान्यानं अशी कुठली भूमिका न घेता किंवा याच्यावर तोडगा न करता आमच्यावरच नॉन बेलेबल असे सेक्शन टाकून परवा संध्याकाळी गुन्हा दाखल केला. दुसरी गोष्ट महत्वाची सर सोळंके सरांनी पण नमूद केली, त्याच्यामध्ये देवकर सरांनी नमूद केली की स्लीप बॉय नावाचा जो प्रकार आहे, आता आज आमच्या गावातला एक शेतकरी आहे ते पण आमच्या आंदोलनामध्ये आज सहभागी झाले होते. त्यांनी 5 ऑक्टोबर रोजी आपल्या शेतामध्ये ऊसाची लागवड केली, पण कारखान्याने नोंद करत असताना त्या स्लीप बॉयने
15 नोव्हेंबर अशी त्यांची लागवड नोंद करून घेतली. म्हणजे शेतकऱ्यांना एकतर लागवड नोंद झालेली यांनी पावती पण देत नाहीत आणि ह्या प्रकारे शेतकऱ्यांसोबत वागणूक करून आणि जे जवळचे संचालक मंडळ असतील किंवा त्यांच्या लागे संबंधातले जे काय असतील त्यांचा मात्र त्यांनी डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये जरी लागवड केली त्यांचा मात्र त्यांनी सप्टेंबरच्या पहिल्या महिन्यामध्ये यांची नोंद टाकणार. दुसरी गोष्ट सर अजून एक आमच्या तालुक्यामध्ये असे सुद्धा काही शेतकरी आहेत की ज्यांचा ऊस 1 ते 10 जानेवारीच्या दरम्यान कारखान्यासाठी गाळपासाठी गेलेला आहे, पण त्या शेतकऱ्यांचे सुद्धा अद्याप पैसे त्या शेतकऱ्यांना 1 रुपया सुद्धा त्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. त्यामुळे आम्ही संतप्त होऊन ह्या सर्व भावना घेऊन आम्ही जाब विचारायला कार्यालयावर गेलो होतो, तर त्यांनी आम्हाला कुठल्या प्रकारचं यावर उत्तर दिलेलं नाही. हा बोला बोला. बरं, उत्तर दिलं नाही अजून सुद्धा काही शेतकऱ्यांमध्ये. तुम्ही जे महत्वाचा मुद्दा मांडला की शेतकरी हा साखर कारखान्याचा खरा भागधारक आणि तो मालक आहे, मात्र तो सध्या कारखानदारांपुढे आता गुलाम होताना दिसतोय. नेमकं गुलामासारखी परिस्थिती झाली, कारण त्यांच्यावर गुन्हे दाखल होता अशी गंभीर परिस्थिती आहे. मी पुन्हा धनंजय सोळंकेकडे येतोच, मात्र देवकर जे आहेत त्यांच्याकडे मी जातो. नेमकं काय म्हणाल की आता या शेतकरी रविकिरण शेंडेने खूप महत्वाचे मुद्दे मांडले आहेत की मालक जो आहे शेतकरी ज्यावेळेस भागधारक होतो, कारखाना उभा करण्यासाठी जमीन देतो, शेतीसाठी तो कारखाना चालावा यासाठी ऊस लावतो आणि तो मालक असतो. मात्र ज्यावेळेस ऊस तोडायची वेळ येते त्यावेळेस तो मात्र गुलामासारखा कारखानदारांमागे, कारखान्याच्या प्रशासनामागे मागे लागतो. नेमकं काय हे गणित नेमकं खरंच गुलाम आहे का? मालक आहे का गुलाम आहे? आवाज म्यूट झालाय. एक मिनिट, परत तुमचा आवाज म्यूट झाला. ओके ओके, आवाज म्यूट झाला. आवाज म्यूट झाला. आवाज तुमचा. हा ओके, करा. मुळात महाराष्ट्रातले किती साखर कारखाने शेतकऱ्यांच्या मालकीचे राहिले आहेत याचा अभ्यास करायला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे माझ्या भागातले जवळजवळ 80% साखर कारखाने प्रायव्हेट झालेले आहेत. म्हणजे शेतकरी मालक राहिलेला नाहीये आज. म्हणजे हे अपवादात्मक स्थिती असेल नांदेड साईडला की तिथे कारखाने अजूनही शेतकऱ्यांच्या मालकीचा, पण आपल्या म्हणजे गुलामांना गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो पेटून उठणार नाही असं आंबेडकरांनी सांगितलेलं होतं. पण शेतकऱ्यांना म्हणजे आपण गुलाम झालेलो आहोत याची जाणीव अजूनही झालेली नाहीये. मुळात आपल्या देशातल्या लोकशाही पुढेच मोठं संकट आज उभा राहिलेलं आहे. म्हणजे सर्वच क्षेत्रामध्ये लोकशाहीच्या म्हणजे मी विषयांतर होईल थोडं, पण लोकशाही खरोखर राहिलेली आहे का हे सगळ्या पॅनलिस्टनी पण आपल्या मनाला प्रश्न विचारावा. आणि या लोकशाहीमध्ये म्हणजे आपण म्हणतो 70% जनता शेतीवर म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली अवलंबून आहे, त्या शेतकऱ्यांची अवस्था सगळ्यात वाईट आहे. म्हणजे आज कारखान्यांचे जो कारभार आहे तो पारदर्शक असायला हवा, पण आज कुठल्याही क्षेत्रामध्ये तो पारदर्शक कारभार होताना दिसत नाही. हनुमानजी तुमच्याकडे परत येतो मी, नंतर धनंजयकडे येतो. हनुमानजी, मला एक सांगा की आता हा एक महत्वाचा मुद्दा आपण आला की कारखानदार जे आहेत ते मालक होत चाललाय, खाजगी कारखाने सहकारी तत्वावर कारखाने उभे राहतात, शेतकरी त्याला जमीन देतो आणि तो भागधारक होतो. म्हणजे एक प्रकारे तो त्या कारखान्याचा मालक असतो. मात्र कालांतराने काही भागांमध्ये तो मालक जर असला तरी खाजगी कारखाने होतात, तो आता गुलाम झालाय का? नेमकी ही परिस्थिती का आली, कशामुळे आली, याचं मुख्य कारण काय आहे की अजूनही गुलाम म्हणूनच जगेल तो? मी अगोदरच बोललोय आपल्याला की आपण जर पाहायला गेलं तर शेतकरी हा शेतकरी म्हणून कधी वागतच नाही. शेतकरी हा त्या कार्यकर्ता म्हणून वागतो नेहमी, त्याचा आपण बघितलं तर. आणि याच्यामध्ये बघायला गेलं तर शेतकरी ज्यावेळेस मतदान करतात कारखान्यासाठी त्यावेळेस ते एका ठराविक नेत्याचे कार्यकर्ते म्हणून मतदान करतात, शेतकरी म्हणून मतदान करत नाहीत. आणि आपण आता जसा उल्लेख केला, आता आपण बघितलं सरांनी की महाराष्ट्रातील 50% कारखाने, जेवढे कारखाने त्यापैकी जवळपास 100 कारखाने प्रायव्हेट झालेले आहेत, बाकी कारखाने सहकारी शिल्लक राहिलेले आहेत. आणि एक मला फक्त आम्हाला एक म्हणजे फार मोठं कोड आहे ते ऍक्च्युअली की सहकारी कारखाना चालत नाही, पण प्रायव्हेट कारखाना झाला की तो खूप जोमात चालतो. आम्ही शेतकरी आहेत, आमचं एक साधं एक गणित असतं की जर शेतामध्ये म्हैस दूध देत नसेल तर आम्ही ती म्हैस ठेवत नाही खुट्याला, आम्ही ती विकून टाकतो. मग खरंच कारखानदारी जर तोट्यात असेल तर मग एवढे मोठे राजकीय नेते कारखानदारीच्या मागे का लागलेत, हा अभ्यासाचा विषय आहे. त्यातल्या त्यात 2 गोष्टी आहेत. तो भ्रष्टाचाराचा पार्ट वेगळा सोडून द्या, सगळ्यात महत्वाचं कारखानदारी ही कधीच नुकसानीमध्ये नव्हती. कारखानदारीचे बाय प्रोडक्ट्स
साखर कारखानदारी मधलं काहीच वाया जात नाही. आपण जर ऊस जर मोदीमध्ये गेला, याच्यामध्ये गेला, दावणीमध्ये गेला, तर त्याचं जे टिप्रू सुद्धा असतं किंवा चिवटी सुद्धा निघते, ती सुद्धा वाया जात नाही. आज त्याच्यापासून जवळपास 5 ते 6 प्रकारचे बाय प्रोडक्ट तयार होतात आणि त्या 5 ते 6 बाय प्रोडक्टचं उत्पन्न शेतकऱ्याला मिळणं अपेक्षित आहे. त्यातून शेतकऱ्याचा आर्थिक स्तर उंचावणं अपेक्षित आहे. पण आपण जर बघायला गेलं तर मराठवाड्यामध्ये त्यातल्या त्यात जे कारखानदार आहेत ते सगळ्यात मोठे हे काय म्हणतो आपण, सगळ्यात लुटारू आहेत. ते शेतकऱ्यांना कुठल्याच परिस्थितीमध्ये आर्थिक त्याचा फायदा मिळू देत नाहीत. जे काही FRP वर त्यांची बोलून करतात. आज आपण जर बघितलं गेलं की महाराष्ट्रच नव्हे तर देशामध्ये आणि जागतिक स्तरावर साखरेचे उच्चांकी दर आहेत, साखरेला उच्चांकी मागणी आहे आणि ही मागणी वाढत राहणार आहे. शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये आणि त्याच्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच अंशी दुष्काळ आहे. त्यामुळे तिकडल्या नवीन लागवडी रखडलेल्या आहेत, नवीन लागवडी होणार नाहीत पुढच्या वर्षी. आज फक्त इलेक्शन आहे म्हणून साखरेचे दर थोडेफार दबावात आहेत, पण ज्या दिवशी इलेक्शन होईल आणि इलेक्शन संपल्यानंतर आम्ही नक्कीच खात्री आम्हाला की 45 ते 50 रुपयाच्या दरम्यान साखरेचे दर जातील. त्यावेळेस तो जो फायदा आहे, तो वरचा जो प्रॉफिटचा रेशो आहे, हे कारखानदार शेतकऱ्याच्या पदरात पडू द्यायला तयार नाहीत. आज ते आमच्याकडे मराठवाड्यात बघायला गेलं तर 2500 ते 2600-2700 रुपये देऊन शेतकऱ्यांची बोलवण करत आहेत. वरचा जो काही मार्जिन मनी आहे त्यांना बाय प्रोडक्ट मधून मिळालेला किंवा इतर गोष्टीतून मिळालेला, तो ते पूर्णपणे घ्यायला म्हणजे स्वतःकडे ठेवायला लागलेले आहेत. याच्यातून त्यांची आर्थिक स्थिती गब्बर झालेली आहे, याच्यातून त्यांचा माज चढलेला आहे आणि त्या माजापायी ते शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये झुकवायला तयार आहेत. आणि आज जर बघितलं तर मी जसं बोललो की प्रत्येक आता जवळपास आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये किती पक्ष झाले आता मोठा प्रश्न झालेला आहे. प्रत्येक पक्षाचा कोणी कोणी कार्यकर्ता असतो आणि त्या राजकीय नेत्या पुढे तो कार्यकर्ता जात नाही किंवा त्याला जाऊ दिलं जात नाही. त्याचं आर्थिक खच्चीकरण केलं जातं. एखाद्या शेतकऱ्यांनी विरोध केलास त्याचा ऊस ठेवला जातो, म्हणजे त्याचा जाणीवपूर्वक ऊस ठेवला जातो. आज जशी परिस्थिती आहे की म्हटलं की मी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे ऊस चाललेत पण इतर राजकीय विरोधकांचे ऊस जात नाही. त्याचं उदाहरण इतर शेतकऱ्यांना सांगितलं जातं की त्यांनी विरोध केला आणि म्हणून त्याचं आर्थिक खच्चीकरण झालं, तुम्ही विरोधात कशाला जाता, हा प्रश्न लोकांच्या डोक्यात बिंबवला जातो. आणि या अशा प्रकारे जे शेतकरी दुसऱ्याचं आर्थिक खच्चीकरण बघतो तेव्हा त्याची हिंमत होत नाही की आपण त्यांच्या विरोधात जावं, कारण ही फार मोठी शक्ती आहे. त्याच्यामुळं हे सत्तांतर कधीच होत नाही. राजकारणातून पैशातून राजकारण हे चक्र निरंतर चालू राहतं आणि हीच परिस्थिती सहकार कारखानदारीमध्ये सुद्धा आहे. आज जसं बघितलं की म्हणजे फार मोठं ट्रान्झॅक्शन असतं याच्यामध्ये. आमचा तर सरळ आरोप आहे की आम्ही मागणी केलेली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आणि शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं. आता धनंजय सोनवणेंनी सांगितलं की 500 ते 600 कोटीचं कर्ज कारखान्यावर आहे. हे कर्ज कसं झालं याचं विशेष लेखापरीक्षक नेमून ऑडिट करावा अशी मागणी मी मागच्या 6 महिन्यापासून करतोय, पण प्रशासनावर कुठला दबाव हे माहित नाही. ते ऑडिटची फाईल सुद्धा आणखी पुढे सरकलेली नाहीये. याच्यामुळे हे चक्र निरंतर चालू राहतं, शेतकऱ्यांना याच्यातून बाहेर पडता येत नाही. बीजेपी जॉईन करतील ते. नाही निश्चित हा गंभीरच विषय आहे. तुम्ही खूप महत्वाचे मुद्दे मांडले कारखाने. आपण एक चर्चेच्या शेवटच्या आणि खूप चांगल्या चर्चा होते, चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात जाणार आहोत. मी धनंजय सोळंकीकडे जातो आणि नंतर आपल्या पुन्हा जे गेस्ट आहेत रवी किरण असेल, देवकर असतील आणि तसंच राजू हनुमानजी यांच्याकडे जाऊया शेवटच्या टप्प्यात. धनंजय, नेमकं जे मराठवाड्याची परिस्थिती बघितली की तुम्ही सांगितलं की कसं कर्जबाजारीमध्ये कारखाने अडकलेले आहेत, पण अनेक कारखाने सहकारीमध्ये होत आहेत. जसं बघितलं पंकजा मुंडेंचा कारखाना आहे किंवा धनंजय मुंडे असतील किंवा इतर नेते जे आहेत आपले अशोकराव चव्हाणांचा कारखाना. हे खाजगी कारखाने कसे प्रायव्हेट कारखाने नफ्यात येत आहे आणि सरकारी तोट्यात जात आहे, ह्याचं काही गोडबंगाल नेमकं काय थोडक्यात सांगा. आपण एक महत्वाची गोष्ट नोंदवली सर, त्याच्यामध्ये आपण ऊस उत्पादक शेतकरी हा गुलाम झालाय का, आपण हे महत्वाचं पॉइंट नोंद केला होता की ऊस उत्पादक शेतकरी गुलाम झाला का. ऊस उत्पादक शेतकरी गुलाम बनवण्याचा प्रयत्न होतोय मराठवाड्यामध्ये. प्रामुख्यानं जर पाहिलं तर या ठिकाणचा जे सहकार तत्वावरील सहकार क्षेत्र आहे ते सहकार क्षेत्र हे उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणचे राजकीय नेते करत आहेत. हा मी फार विचारपूर्वक आरोप करत आहे. खरंच या ठिकाणचं सहकार क्षेत्र संपवण्याचं काम आणि हे सहकार क्षेत्र अवसानात काढून नंतर हे कारखाने स्वतःच्या घशात घालण्याचा प्रताप मराठवाड्यात होताना प्रामुख्याने पाहायला येतो. याचे मी कित्येक उदाहरणं देऊ शकतो आणि कित्येक जे कारखाने आहेत जे बंद अवस्थेत आहेत नंतर अवसानात काढून ती नंतर खरेदी केले जाईल. जर भाऊराव चव्हाण कारखान्याचं जर युनिट नंबर 2 जर पाहिला तर युनिट नंबर 2 हा जवळपास 14 ते 15 वर्ष बंद होता आणि नंतर तो स्वतःच अशोक चव्हाणांनी विकत घेऊन तो कारखाना सुरू केला. त्यानंतर जर पाहिलं तर बाराशिव कारखान्याची तीच अवस्था होती, कारण भाऊराव चव्हाण कारखाना सुद्धा अवसानात काढून नंतर त्याची विक्री झाली आणि तो सहकार मंत्र्यांनीच खरेदी केला.
मग या सहकार क्षेत्रावरील शेतकऱ्यांनी उभारलेले कारखाने, शेतकऱ्यांनी पैसा लावून उभा केलेली कारखाने ही अवसानात काढायची, त्याच्यावर हजारो रुपयाचं कर्ज काढायचं आणि कर्ज काढून ती कारखाने नंतर स्वतःच खरेदी करायचे. हा मोठा डाव या राजकीय गुंडांचा आहे. मी थेट म्हणतो की या राजकीय गुंडांचा असा डाव आहे की हे सर्व कारखाने स्वतः अवसानात काढून ही खरेदी करण्याचा त्यांचा डाव आहे. शेतकऱ्यांना गुलामच ठेवून नंतर या हे जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांना नंतर या पद्धतीने आंदोलन करण्याची वेळ नक्कीच येणार आहे. कारण जे कारखाने खासगी तत्वावर चालू आहेत ते अत्यंत योग्य पद्धतीने कारखाने चालू आहेत. भाऊराव चव्हाण कारखाना, एकीकडे सगळे कारखाने 2700 ते 3,000 दर देतात, तर भाऊराव चव्हाण कारखाना हा 2500चा दर देतोय. तरी पण त्यांचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा वेळेवर ऊस घेऊन जायला जात नाहीये. ही एकट्या भाऊराव चव्हाणची अवस्था नाहीये, तर मराठवाड्यातील जे साखर कारखाने आहेत, तर प्रत्येक साखर कारखान्याची तीच अवस्था आहे. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची याच पद्धतीनं लुबाडणूक करत असल्याचा प्रकार हा संपूर्ण मराठवाड्यातला आहे. आणि याच्यावर जर प्रशासन जर पाहिलं तर प्रशासकीय यंत्रणा जी आहे त्या प्रशासकीय यंत्रणेवर धाक असणं गरजेचं आहे. ऊस जर पाहिला तर हे नाशिवंत पीक आहे. ज्या कालावधीमध्ये ऊस जर तोडला गेला नाही, त्याची तोड जर झाली नाही, 11 ते 12 महिन्यात जर तोड नाही झाली तर नंतर त्या ऊसाचं उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होते. प्रामुख्यानं जर पाहिलं तर त्या ऊसासाठी लागणारं जे मोठ्या प्रमाणात पाणी आहे, मराठवाड्याची जर आत्ताची अवस्था जर पाहिली तर मराठवाड्याच्या सगळ्यात मोठा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प म्हणजे जायकवाडी प्रकल्प. जायकवाडी प्रकल्पात आज फेब्रुवारी महिन्यामध्ये जवळपास 52% पाणी आहे आणि त्यातील 40% पाणी साठा हा मृत साठा आहे. म्हणजे जीवन साठा केवळ 12% आहे. त्यामुळं आणि येणारा जे उन्हाळा आहे त्यामुळं जायकवाडी प्रशासनानं यामध्ये जे उन्हाळी आवर्तन आहेत 4 आवर्तनं दिली जात होती, ती आवर्तनं सुद्धा बंद केलेली आहेत. एकीकडे ऊसाला पाणी मिळत नाही, ऊसाला पाणी नसल्यामुळं शेतकऱ्यांची अडचण आहे, तर दुसरीकडे कारखाना ऊस घेऊन जात नाहीये. पाणी नसल्या कारणानं ऊस वाढवून शेतकऱ्यांचं जे काही उत्पादन आहे उत्पादनामध्ये घट होणार आहे. प्रशासकीय यंत्रणेत जर पाहिलं तर तालुका स्तरावर जर असेल तर शेतकी अधिकारी आहे, त्या ठिकाणचा तहसीलदार आहे, जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आहे, साखर आयुक्त आहे, सहाय्यक आयुक्त आहेत. ही सगळी प्रशासकीय यंत्रणा ही या कारखानदारांच्या खुंटीला बांधल्या गेलेली आहे. कारण या राजकीय दबावापोटी ही काही प्रशासकीय यंत्रणा आहे ही शेतकऱ्याच्या बाजूनं काम करत नाही. हा माझा थेट आरोप आहे. हनुमंतराजे मोरे यांनी जे सांगितलं की आम्ही वारंवार जिल्हाधिकारी नांदेड यांना सांगितलं, त्यांनी सहकार्याची भूमिका दाखवली, मात्र त्यानंतर काय झालं, त्यावर बैठक झाली का, त्याच्यातून मार्ग निघाला का? सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेऊन कारखान्यांना तसा पत्रव्यवहार केला का? हे सगळ्या गोष्टीवर शहानिशा होणं गरजेचं आहे. कारण ही पूर्ण प्रशासकीय यंत्रणा ही कुठंतरी या राजकारण्यांच्या खुट्टीशी बांधली गेलेली आहे अथवा त्यांच्या दावणीशी बांधली गेली आहे. त्यामुळं या ऊस उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय होत आहे. निश्चित तुम्ही बरेचसे मुद्दे मांडले मराठवाड्यातले. नेमकं काय एक शेवटच्या टप्प्यात मी हनुमानजी आणि रविकिरण यांच्याकडे जातो. एक थोडक्यात सांगायचं नेमकं आता हा जो तोडगा आहे की ऊस उत्पादक शेतकरी कारखानदार यांच्यामध्ये आता समन्वय कसा होईल, शेतकऱ्यांना कसा फायदा होईल, की फक्त निवडणूक आता जवळ आलंय, निवडणुकीचं वर्ष जे आहे ते येणार आहे आणि यामुळे हा तिढा कसा सुटणार आहे नेमकं. हा गेल्या अनेक वर्षापासून माध्यमात सुद्धा चर्चा करताय, वर्तमानपत्रामध्ये सुद्धा रकाने भरून येत आहे आणि आंदोलन केलं जातं, टायर जाळले जातात. मात्र तोच प्रश्न असतो. मला सांगा आता हा प्रश्न मी रविकिरण यांच्याकडे जातो आणि शेवटी एंड जे आहेत हनुमानजी यांच्याकडे जातो. रविकिरणजी, नेमकं तुम्ही शेतकरी आहात, नेमकं काय याचा तोडगा काय आहे, तुम्ही शेतकरी म्हणून काय विचार करता, काय केलं पाहिजे थोडक्यात? नक्कीच सर, ज्याप्रमाणे आपण म्हणलात की शेतकरी कुठंतरी गुलाम होतोय का, सर शेतकरी गुलाम म्हणण्यापेक्षा शेतकरी जर या कारखानदारांच्या विरोधात कुठंतरी आवाज उठवत असेल तर त्याच्यावर वैयक्तिकरित्या या राजकीय लोकांद्वारे राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. आणि जर त्यांना एखाद्या प्रकारचं आंदोलन किंवा एखादी गोष्ट विरोधात जर कारखानदारांच्या केली तर मग त्याचा ऊस न नेणे किंवा मग त्याच्यावर खोट्या प्रकारचे गुन्हे दाखल करणे आणि त्याची मुस्कटदाबी करणे अशा प्रकारचे प्रकार ह्या राजकारण्यांकडून होत असल्यामुळे शेतकरी कुठेतरी दहशतीमध्ये आणि भीतीच्या वातावरणामध्ये आहे. सर मागच्या वेळेस थोडं सांगायचं राहिलं की तालुक्यामध्ये अजून एक शेतकरी आम्हाला कालच कॉल आला होता त्यांचा की त्याचा 1 सप्टेंबर रोजीची नोंद आहे सर.
म्हणजे 1 सप्टेंबर रोजीचा ऊस त्याचा अजून नेला नाही. त्याचं कारण म्हणजे काय, कारखान्याच्या निवडणुकीमध्ये तो निवडणुकीसाठी त्यानं फॉर्म भरला होता. म्हणजे ही गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही की कुठंतरी याच्यामध्ये राजकीय द्वेष मनात ठेवून कारखानदार हे वागत आहेत. आता दुसरी गोष्ट सर, ऊसाचं जे उत्पादन खर्च आहे ते शेतकऱ्यांना कधीच न भरून निघणार आहे. कारण ह्या वेळेला 17-18 महिन्यानंतर जर ऊस गेला तर नक्कीच शेतकरी हा उत्पादन खर्च त्या ऊसामधून काढू शकणार नाही. दुसरी एक गोष्ट आहे सर की शेतकऱ्यांनी सप्टेंबर महिन्यातला ऊस असल्यामुळं जवळपास एक 2-2, 2.5 महिन्यापासून त्या ऊसाचं पाणी बंद केलेलं आहे. कारण पाणी जर बंद नाही केलं तर शेतीमध्ये वाहनं येणार नाहीत, म्हणून शेतकऱ्यांनी 2-2.5 महिन्यांपासून पाणी बंद केलेलं आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की हे जे राजकीय लोक आहेत किंवा कारखानदार आहेत, ह्या सर्व यंत्रणा आहेत, यांनी पोलीस प्रशासनावर कुठंतरी राजकीय दबाव असल्यामुळं पोलीस प्रशासनानं, आमच्या येथील अर्धापूर तालुक्यातील पोलीस प्रशासनानं राजकीय दबावापोटी आणि त्यांच्या सर्व दबावाला बळी पडून आम्हा शेतकऱ्यांच्या पोरांवर काल परवाला जो गुन्हे दाखल केले ते कुठंतरी नक्कीच त्या राजकीय लोकांच्या दबावाला पडून. मला सर मॅक्स महाराष्ट्र या चॅनलचे आभार मानायचे की आपण शेतकऱ्यांसाठी उभं टाकलात आणि त्यामुळे नक्कीच आम्हाला कुठंतरी शेतकऱ्यांना आम्हाला आपल्या चॅनलमुळे भरलं. निश्चितच धन्यवाद. नेमकं हनुमानजी, शेवटच्या टप्प्याकडे या संदर्भात तोडगा कसा, तुम्ही अनेक तोडगे काढले, अनेक आंदोलनं केली आहेत, नेमकं मात्र त्याला उत्तर काही येत नाहीये. नेमकं यासाठी काय पर्याय काय सुचवाल तुम्ही? नेमकं हा शेतकरी जो आहे ऊस उत्पादनाचा प्रश्न सुटणार आहे का? आपण जर पाहायला गेलं तर हे जो प्रकार असतो की ही जी पद्धत असते पश्चिम महाराष्ट्रात जर बघायला गेलं तर बऱ्यापैकी सुधारित पद्धत आहे ऊस नोंदणीची. ज्यावेळेस ऊसाची लागवड होते ते बऱ्यापैकी डिजिटल झालेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांना ऊस लागवडीचा मेसेज येतो, बऱ्यापैकी जिओ टॅगिंग होतं आणि तारखेच्या तारखेमध्ये जास्तीत जास्त 15 दिवसापर्यंत फरक येतो. आणि कारखान्यांनी जे आता प्रायव्हेट कारखान्यांनी तर खूप अद्ययावत यंत्रणा केलेल्या आहेत, त्या यंत्रणा अद्ययावत करणं आवश्यक आहे, जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा प्रत्येक वेळेस एक मेसेज आला पाहिजे की तुमचा ऊस 15 दिवसांनी, महिन्याभराने तोडायला येणार. आणि त्या प्रकारची यंत्रणा कारखान्यांनी राबवणं आवश्यक आहे. याच्यामध्ये 2 गोष्टी होतील, एक तर शेतकऱ्याचंही आर्थिक नुकसान होणार नाही आणि कारखान्यांनाही मुबलक प्रमाणात ऊस मिळेल, जेणेकरून त्यांची रिकव्हरी वाढेल आणि त्यांचा प्रॉफिट रेशो सुद्धा वाढेल. भलेही तो प्रायव्हेट कारखाना असला तरी त्या मालकाचा प्रॉफिट वाढेल. सहकारी असलं तर सभासदांना 4 पैसे उरतील. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा जर बघायला गेला तर मागच्या वर्षी म्हणजे ऊसाचं प्रमाण खूप जास्त होतं. मराठवाड्यातला बराचसा ऊस शिल्लक होता. त्याच्यामध्ये प्रशासनाकडून एक तोडगा काढण्यात आला होता की शेजारच्या कर्नाटक राज्यातलं सीझन संपल्यानंतर, त्यांचं सीझन आपल्यापेक्षा अगोदर चालू होतं आणि अगोदर संपतं, तर तिकडल्या मशिनरीज इकडे आणण्यात आल्या होत्या आणि इथं ऊसाची तोड करण्यात आली होती. तर याच प्रकारे यावर्षी आता तिकडलं सीझन संपत आलेलं आहे. म्हणजे मला जेवढी माहिती आहे जानेवारीच्या 15 तारखेनंतर किंवा जानेवारी एंडपर्यंत त्यांचं पूर्ण सीझन संपत आलेलं आहे. तिकडले कारखाने बंद झालेले, तिकडली जी काही यंत्रणा आहे, मशीन असो किंवा मानवी यंत्रणा आहे, ती बऱ्यापैकी मोकळी आहे. ती यंत्रणा तातडीने इकडं पूर्ण एंगेज करणं आवश्यक आहे, जेणेकरून मराठवाड्यात जो काही होणारा शेतकऱ्यांचं नुकसान आहे ते आपल्याला टाळता येऊ शकतं. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. आणि मी सर्वप्रथम आज सगळी जी काही चर्चा झाली ती चर्चा प्रशासनापर्यंत, राज्यकर्त्यापर्यंत मॅक्स महाराष्ट्र मार्फत पोहोचावी ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि मॅक्स महाराष्ट्राने एक पाऊल पुढे येत शेतकऱ्यांसाठी जे काही आज आमचं पाठबळ दिलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. जी धन्यवाद तुमचं. मॅक्स किसान तसंच मॅक्स महाराष्ट्र तुमचं नेहमीच शेतकऱ्यांचा सन्मान करत असतो, कारण शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते मेन स्ट्रीम मीडिया मांडत नाही, ते मॅक्स महाराष्ट्र आणि मॅक्स किसान हे मांडत असतं. मॅक्स किसान खास करून शेतकऱ्यांच्या जे प्रश्न असतील, शेतकऱ्यांच्या चांगल्या गोष्टी असतील, यशोगाथा असतील, तसंच शेतकऱ्यांचे जे विविध प्रश्न ते मांडण्याचा प्रयत्न मॅक्स किसान हे करत असतं. मॅक्स किसान या प्लॅटफॉर्मवर तुम्ही नक्की जा. मॅक्स किसान फेसबुक आणि मॅक्स किसान युट्यूब चॅनलला आणि वेबसाईटला तुम्ही नक्की भेट द्या. आजचा शो मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की शेतकरी जे आहेत, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा हा आपला आजचा विषय होता. आणि आजचा विषय हा खूप गंभीरतेने सगळे मान्यवरांनी जे आहेत, शेतकरी संघटना असतील, शेतकरी नेते असतील, तर शेतकरी स्वतः शेतकऱ्यांनी मांडला, तसं काही पत्रकार आमचे बांधव आहेत त्यांनी सुद्धा मांडला. नेमकं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कशा प्रकारे आडमुठे धोरण घेतलं जातं आणि नेमकी कशा प्रकारे तो मालक असताना, म्हणजे त्या कारखान्याचे मालक असताना तो कशा प्रकारे गुलामासारखं त्याला वागवण्यात येतं, तसंच कशा गुन्हे दाखल होत आहे, हे खूप गंभीर आहे. राजकारणाने तसंच प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी. ऊस हा तोडणीला 11-12 महिने झाले की ऊस तोडला गेला पाहिजे हा नियम आहे, मात्र प्रशासनाने सुद्धा याची गंभीर दखल घेतली पाहिजे. प्रशासनाने याचा हस्तक्षेप केला पाहिजे आणि राजकारण्यांचं हातचं बावलं न बनता ते कारवाई केली पाहिजे. शेतकऱ्यांना 2 पैसे मिळावे यासाठी
प्रामाणिकपणे प्रयत्न प्रशासनाने करावा, कारण राजकारणी हा त्यांचा स्वार्थ आणि राजकारणासाठी करत असतात, मात्र प्रशासन हे बायच असतं. प्रशासनाने नेहमी त्याची दखल घेतली पाहिजे, शेतकऱ्यांसाठी असलं पाहिजे, सर्वसामान्यांसाठी असलं पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. मॅक्स किसानला तुम्ही नक्की भेट द्या. आमचं मॅक्स किसान जे युट्यूब तसंच फेसबुक चॅनलला आणि वेब चॅनलला तुम्ही भेट द्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चर्चेत काही मुद्दे असतील, काही प्रश्न असतील, तुम्ही नक्की मांडा आणि पाहत राहा मॅक्स किसान.